चमचमीत असा भरला दोडक्याची भाजी आपली तयार आहे मैत्रिणींनो. कशी वाटते बघा. आवडली तर नक्की करा. पूर्ण रेसिपी मी दाखवली आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला भरला दोडक्याची भाजी करून दाखवणार आहे. हे बघा, दोडक्यांच्या शिरा काढून मस्तपैकी कापून घेतलेले आहे. अशा 4-4 भाग फोडी करून कापून घेतलेले आहेत. कोथिंबीर साहित्य दाखवते. कोथिंबीर, लसूण, शेंगदाणे घेतलेत, 1 चमचा तीळ घेतले आणि खोबरं. आता खोबरं, शेंगदाणे आणि तीळ हे मी भाजून घेणार. त्यात लसूण टाकून वाटण करून घेणार आहे. पुढे दाखवते रेसिपी. मैत्रिणींनो, मी दोडके कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये हे लसूण, कोथिंबीर आणि सुकं खोबरं, शेंगदाणे, तीळ हे वाटून घेतलेले आहे. चटणी, आपला लाल कांदा, लसूण मसाला, मीठ हे सगळं मी आता दोडक्यात भरत आहे. तोपर्यंत कढई तापायला ठेवलेली आहे. मी गॅस चालू केलाय आणि कढई तापायला ठेवलेली आहे. आता तोपर्यंत लगेच मी दोडक्याची भाजी टाकते फोडणीला. ते दोडके भरून घेते. वाटण करून घेतलंय, तुम्हाला दाखवलं मी. शेंगदाणे घेते भरून. आता आपण तेल टाकूया. हे बघा, मी तेल टाकते मैत्रिणींनो. तेल तापलं की त्याच्यात मी कढीपत्ता टाकत आहे. मोहरी टाकते थोडीशी. मोहरी मी आधीच ताटात काढून घेतली. मोहरी आणि कढीपत्ता चांगला तडतडला. थोडंसं 2-4 पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे. लसूण टाकला की आपण ते लसूण, खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे आणि तीळ ते वाटण मी थोडं दोडक्यात भरले. थोडंसं वाटण मी तेलात परतणार आहे मैत्रिणींना. हे बघ, मस्त हे भाजून घ्यायचं चांगलं परतून. आणि आता हे भरलेले दोडके आपण त्याच्यामध्ये टाकायचे आणि परतून घ्यायचं. हे बघा, मी मसाला भरलाय दोडक्यात. मी मस्त असं चमचमीत, अंगापुरतंच पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं. आणि मस्त असं थोडंसं पाणी टाकून खूप छान होतो दोडका. नक्की मैत्रिणींनो, हा भरला दोडक्याची रेसिपी करून बघा. आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा तुम्हाला आवडली ही रेसिपी. तर हे असं चांगलं परतून घ्यायचं. आणि आपलं हे मसाला वाटलेलं भांडं होतं ते पाणी मी ओतत आहे. झाली आपली ही 15-20 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे बारीक गॅसवर. एक उकळी आली की झाली अशी आपली भरल्या